श्रोतेहो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, असं म्हणतात, यशस्वी होणारी व्यक्ती नेहमीच सकारात्मक आणि प्रसन्न असते आणि जी व्यक्ती सकारात्मक आणि प्रसन्न असते तीच सफल होते. तेव्हा या सकारात्मक विचारासोबत सुरू करूयात आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाला. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत साहित्यिका उषा भोसले यांचं ललित सासू सून मनाची गुंफण. चला तर मग ऐकूयात. नमस्कार. सासू सून मनाची गुंफण, करिअरवाली सासू सून यावर आपण प्रकाश टाकूया. घराघरात प्रत्येकाला आपापलं करिअर महत्त्वाचं झालं आहे. एक पिढी शिकून घराबाहेर पडली. जगाचा अनुभव घेऊन या स्त्रिया आज सासू बनायला सज्ज आहेत. पूर्वीच्या काळात नोकरी करणाऱ्या स्त्रिया तर नसतच, पण व्यवसायातही महिलांचा सहभाग कमी असे. त्यामुळे घराबाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता. सासा-सुना दोघीही घरीच राहत असत. घराच्या आणि समाजाच्या चालीरीतीनुसार सगळे चालत असे. प्रांताप्रांतातल्या थोड्याफार प्रमाणात फरक पडे, पण सासू-सून नातं फार प्रेमाचं असं कुठं ऐकण्यात नाही. प्रेमाचं नसलं तरी हे नातं सगळीकडे चर्चेत आहेच. या नात्यामुळेच स्त्रियांचे बंधनात राहणे रूढ झाले असावे, म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या बंधनात. आजचं चित्र वेगळं आहे. आता दोघीजणी म्हणजे सासू व सून आझाद आहेत. प्रत्येकीच्या वाटा वेगळ्या आहेत. त्या आपापल्या आवडीनुसार, बुद्धीनुसार व्यवसाय निवडतात. सासूचा व्यवसाय पुढे चालवावा हे गादी चालवण्याचे बंधन त्या स्वतःवर लादून घेत नाहीत. यामध्ये दोघींनाही काहीच प्रॉब्लेम नसतो. आज समाजात काही सासासुना बघितल्या तर खूप नवल वाटते. त्या खूप हुशार, अनुरूप आणि समजदार आहेत. एकमेकांच्या मतांना सांभाळत वाटचाल करताना दिसतात. त्यांना पाहून ही जोडी म्हणजे आई मुलीचीच आहे असे वाटते. एवढ्या त्या सहज वावरताना दिसतात. ताणतणावमुक्त अशा दोघींनाही दोघींबद्दल अभिमान वाटतो. त्या सगळं करून म्हणजे हार्डवर्क करूनही मस्त जगत असतात. स्त्री असल्याची त्यांना कधीच खंत वाटत नाही. भरभरून खरेदी करतात. पार्ट्या, ट्रीप सगळंच मस्त एन्जॉय करत असतात. एकमेकींना प्रोत्साहन देतात, मागे खेचत नाहीत. पंछी बनू उडते फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में, असे जणू त्या म्हणत असतात. माझी एक मैत्रीण मला बऱ्याच दिवसांनी भेटली. तिने तिच्या लोणचे पापड बनवण्याच्या व्यवसायास पूर्ण वाहून घेतले होते. सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत ह्या मॅडम मन लावून काम करत. रोजचे 2 वेळचे जेवण करणे एवढाच वेळ त्यांच्याकडे असे. मुलगा शिकून मोठा ऑफिसर झाला. ह्या मॅडम लोणचे पापड करता करता स्वतः कधी काकूबाई झाल्या हे कळलेच नाही. व्यवसायाला हातभार लावणारी MBA झालेली सून त्यांना लाभली. ही गृहलक्ष्मी घरात आली. सासूबाईंच्या व्यवसायात आपणही लक्ष घालू असे तिने ठरवले. सासूबाई मन लावून काम करत व करवून घेत असत. या सासूबाई मार्केटिंगचं व्यवसायाला हातभार लावणारी MBA झालेली सून त्यांना लाभली. ही गृहलक्ष्मी घरात आली. सासूबाईंच्या व्यवसायात आपणही लक्ष घालू असे तिने ठरवले. सासूबाई मन लावून काम करत व करवून घेत असत. या सूनबाई मार्केटिंगचं बघू लागल्या. मालाचे पॅकिंग बदलून छान आकर्षक पॅकमध्ये आले. पॅकिंग बघूनच माल खपू लागला. लोकांची मागणी वाढली. सासूबाईंची साधी राहणी जरा बदलावी असे सुनेला नेहमीच वाटत असे, पण त्यांना त्यात रस नव्हता. सून सांगून सांगून थकली, पण त्या 4 साड्यांच्या बाहेर सासूबाई येतच नव्हत्या. त्यांच्या घरी खरेदीच्या निमित्ताने आणि ऑर्डर घेण्यासाठी ग्राहक सतत येत असत. सून ऑफिसचे व्यवहार बघत असे. सासूबाई चहापाणी नको हवे ते सगळे बघत असत. एकदा असेच एक गिऱ्हाईक आले. सासूबाई खुर्चीवर बाहेर बसल्या होत्या. ते त्यांना म्हटले, ओ बाई, तुम्हारी मालकीन को बुलाव. सासूबाई अवाक झाल्या. मी मालकीन असून हा असं का म्हणाला असेल यावर थोडा विचार करत बसल्या. त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही. त्यांनी सुनबाईला बोलावले. ऑर्डर फायनल झाली. सासूबाई चहा घेऊन आल्या आणि सगळ्यांना चहा दिला. ते गिऱ्हाईक चहा पिता पिता सुनबाईंना म्हणाले, आपकी कामवाली अच्छी चाय बनाती है और आज मेरी तरफ से आपकी बाई को ये 100 रुपये देना. असे म्हणून सासूबाईच्या ट्रेमध्ये 100 रुपये ठेवले आणि निघून गेला.
झाल्या प्रकाराबद्दल काय बोलावे हे सुनबाईंना कळण्याच्या आतच हे सगळं घडलं होतं. झालं. सासूबाईंचा चेहरा एकदम उतरला. त्यांना कळून चुकले की आपणास या कंपनीत नोकरा इतकीही किंमत नाही. यावरून बरेच वादविवाद झाले. सासूबाईच्या मनातले काही जाईना, कसे समजवावे हे सुनेला कळेना. कधी नव्हे ते आज लोणचे पापडची मालकीण खट्टू होऊन बसली होती. पापडासारखी भाजली जात आहे असे वाटले. गोष्टी मोठ्या होत आहेत याची कल्पना सुनेला आली. इतका वेळ समजुतीची भाषा बोलणारी सून, तिचा पवित्रा एकदम बदलला. ती सासूबाईंना बोलू लागली. हो, त्याने तुम्हाला नौकर म्हटले, यात काय चुकलं त्याचं? कंपनीतील नौकरच म्हणाला ना तो तुम्हाला. खरं तर तुम्ही या कंपनीत कामगाराच्याही बरोबरीच्या नाही दिसत आहात. बघा, आपल्या कंपनीतले सगळे कामगार अप टू डेट आहेत. त्यांच्यापुढे तुम्ही कशा दिसत आहात ते जरा आरशात बघून स्वतःच पारखा व त्या बिचाऱ्याचं कुठं चुकलं ते सांगा. हे सुनेचे शब्द सासूबाईच्या हृदयाला फाडून गेले. काळजाचे तुकडे तुकडे झाले. त्या खूप दुःखी झाल्या, खट्टू झाल्या. कालपर्यंत लेकीसारखी वाटणारी सून अचानक बदलली. तिने आपला अपमान केला, आपल्याला उडवून दिले, तिने आपल्याला नौकर बनवले असे त्यांना वाटले. सासूबाई पूर्ण मोडून पडल्या होत्या. असे कसे तो म्हणाला ते तर ठीक आहे, पण सूनही अशी बोलली. त्या हळूच उठल्या. जड पावलांनी आरशासमोर उभ्या राहिल्या. त्यांना सूनबाईचे शब्द आठवले. जा, जरा आरशात बघा स्वतःला. आरशात त्या स्वतःला बघता बघता विचार करू लागल्या. खरंच किती अवतार झाला आहे हा आपला. कितीतरी दिवसांनी त्या इतका वेळ अशा आरशापुढे उभ्या होत्या. त्यांच्यापुढे मनात आरशासमोर कंपनीतल्या एका बाईची प्रतिकृती येऊ लागली. ती त्यांना वाकुल्या दाखवून निघून जात आहे. बघा, मी किती छान आहे, मीच छान आहे असे म्हणत एक बाई त्यांच्यासमोरून सरकू लागली. त्यांना आता सुनेचे शब्द आठवू लागले आणि ते खरे वाटू लागले. त्या हळूहळू साफ मनाने सुनबाईच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या आणि तिला म्हणाल्या, माझी हेअरस्टाईल बदलून दे आणि मला मार्केटमधून नवीन साड्या आणून दे, आज आत्ताच्या आत्ता. यावर दोघीही खूप हसल्या. दोघींचेही आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी एकमेकींना मिठी मारली. त्या मिठीतून एकदम बदललेली मॉडर्न सासू बाहेर आली. हेअरस्टाईल मॉडर्न, साडी मॉडर्न, ज्वेलरी मॉडर्न आणि आतला व्यवसायाचा कॉन्फिडन्स आणखीनच मॉडर्न होऊन चमकत होता. आज माझ्यासमोर मी तिला मॉडर्न रूपात बघून मला स्वतःला असे वाटले की आपण किती जमान्याच्या मागे राहिलो आहोत. समजून घेऊन या सासासुना वागल्या. त्यांचा विश्वास आणखीनच पक्का झाला. धन्य धन्य त्या स्त्रिया. सुज्ञ सून घरात आली आणि त्या कर्तृत्ववान काकूबाईंच्या लोणच्या पापडाच्या व्यवसायाबरोबरच काकूबाईंना सुद्धा नवीन पॅकिंगमध्ये पेश केलं. काकूबाईचं रूप पालटलं. खरोखरच सून असावी तर अशी आणि सासू असावी तर अशीच समजदार, जमान्याबरोबर चालणारी, हिऱ्यासारखी पारख करणारी. आपल्या सासूबाई खूप कष्टाळू आहेत हे तिला जाणवले. कष्टाला पर्याय नाही हा गुण तिने त्यांच्याकडून शिकून घेतला. सासूबाई खूप कष्ट करतात, पण त्यांना हवा तसा मोबदला मिळत नाही हे तिने हेरले होते. पण काहीही घाई न करता तिने त्यांच्या डबल कामे करून त्यांचा विश्वास आणि आपुलकी निर्माण केली. त्यांच्या मनात मानाचे व प्रेमाचे स्थान निर्माण केले. आई, तुम्ही आराम करा, मी राहिलेलं बघते. अशा गोड शब्दातले बोलणे ऐकून सासूबाईंना धन्य झाल्यासारखे वाटे. सुनेमध्ये त्यांना मुलगी दिसू लागली. तिचे विचार पटू लागले. तिचा पैशाचा चोख व्यवहार बघून त्यांचा विश्वास पक्का झाला. ही मला पाहिजे होती त्यापेक्षा सरस सून मिळाली. दोघींच्या विचारांच्या तारा जुळू लागल्या. त्या एकमेकींची खूप काळजी घेत. सुनबाईंनी लोणचे पापड मसाल्याचे जुने नाव जसेच्या तसे ठेवून पॅकिंग डिझाईन केले आणि त्याला नवे रूप आणले होते. लोकांच्या पसंतीला उतरल्यामुळे मागणीही खूप वाढली. काकूंचे बदललेले रूप, नवी हेअरस्टाईल, नव्या साड्या. सासूबाई सगळ्यांना सांगत, मी माझ्यासाठी नाही तर माझ्या या मुलीसाठी स्वतःच बदलून घेतलं आहे. आजकालच्या मुलींना मॉडर्न आई लागते, त्यांना अडाणी आई नको असते असे सांगून सासूबाई व सुनबाई एकमेकीकडे बघून गालातल्या गालात हसत असत. त्यांना बघून सगळ्यांना त्यांचा हेवा वाटे. सासू सुनांच्या नात्याला चांगले दिवस आले आहेत. माता भगिनींना जगण्याची कला उमगली आहे. त्या इतरांसाठी आपलं सगळं सोडून देऊन खाणं पिणं, हसणं खेळणं विसरल्या आहेत. त्यांच्यात नवचैतन्य आलं आहे.
आज त्यांच्यासारख्या अनेक जोड्या घराघरात दिसतात. मुली सासूला आई म्हणताना बघून मन भरून येत आहे. हे आपलं कर्तव्य आहे असे न मानता आपलं एकमेकींवरील प्रेम आहे हे त्यांना स्वतःला जाणवलं आहे, कळलं आहे. सासू म्हणजे सुनेचा श्वास झाली आहे. ती वेगळे राहू शकत नाही. अशा गुणी सुनांच्या घरात येण्याने सासवा खुश आहेत. केवळ आपल्या कामाचे ओझे कमी झाले म्हणून नाही, तर त्यांना एक प्रेमाची, हक्काची मैत्रीण मिळाली म्हणून. जीवाभावाची सख्खी मैत्रीण मिळाली. फक्त एक हितचिंतक नव्हे, तर त्यांच्या संसाराची, त्यांची व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी, जीव लावणारी सखी, जिच्याजवळ मनाचे ओझे हलके करू शकू अशी छोटी बहीण मिळाली. या कल्पनेने सासूबाई जाम खुश आहेत. दोघी आपापल्या कामात मग्न असतात. वेळेनुसार तडजोड करून एकमेकींच्या विचाराने चर्चा करून त्यांनी घरकामाची विभागणी करून घेतली आहे. स्वतःला जमतील तेवढ्याच व झेपतील अशा जबाबदाऱ्या सासूबाईंनी स्वतःहून आनंदाने घेतल्या आहेत. सुनेचा डब्बा भरून देण्याचे कामही त्याच करतात. काळजीने तिला हवे नको ते आवर्जून डब्यात भरून द्यायला त्या विसरत नाहीत. डब्बा खाताना तिला अशी सासू मिळाल्याचे खूप समाधान वाटते. लहान मुलांच्या शाळेच्या जबाबदाऱ्या, होमवर्क करून घेणे, जेवणखाण हे सासूबाई बघतात. नातवंडेही आजीशिवाय राहू शकत नाही. सूनबाईमुळेच आपल्याला घराबाहेरचं काहीच बघावं लागत नाही. यात सासूबाई खुश असतात. खरेदी, बिल भरणे, बँका हे सगळे छानपणे सूनबाई पार पाडतात. हक्काने एकमेकांचे प्रश्न, कामातल्या अडचणी, आजारपण यावर चर्चा करून तोडगा काढतात. एकमेकींच्या कष्टाचा, कामाचा त्या आदर करतात. तेव्हा वाटते खऱ्या अर्थाने अच्छे दिन या दोघींनाही आले आहेत. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे ही मन कालबाह्य होऊन सासू सून नात्यात एक दूजे के लिए फिट बसत आहे. हम बने तुम बने एक दूजे के लिए ही म्हण खरी ठरावी. 4 दिवस सासू सुनेचे न राहता संपूर्ण दिवसच यांचाच आहे. सुट्टी काढून आपल्याला मैत्रिणींबरोबर जाण्यास त्या एकमेकींना प्रोत्साहन देतात. कधीकधी मिळूनही ट्रिपला जातात. कमाओ, खाओ और मजा करो असे एकमेकींना सांगताना दिसतात. स्त्रियांच्या जीवनात विष कालवण्याचे काम अनेक पिढ्यांपासून स्त्रियांनीच केलेले आहे. आज हे त्यांना उत्तम उमगत आहे. स्त्रीचा शत्रू न राहता मैत्रीण होते, तेव्हा दोघींचेही जीवन आनंदमय होते हे अनुभवातूनच समजते. पैसे काय चीज आहे शेवटी. सुनांना मारून मुटकून काम करायला लावणे, काटकसर करून पै साठवून ठेवणे, स्वतःही त्या पैशाचा उपयोग न करणे व सुनांनाही करू न देणे, कमावलेल्या पैशाकडे फक्त बघत बसणे आणि पैसे राखता पैसे सांभाळता स्वतःची झोप उडवून घेणे असे फुकाचे जगणेच आम्ही बायका शिकत आलो. स्वतःपेक्षाही घरातल्या सुईदोरा, पळी उलथण्यांना जास्त महत्त्व देऊन आपण आपापल्या घरातल्या जीवाभावाच्या स्त्रियांना छळत आहोत, अगदी आजपर्यंत. आज स्त्री अन्याय सहन करत नाहीच, पण कोणत्याही स्त्रीवर झालेला अन्याय ती खपवून घेत नाही. ती कळवळून उठते व इतरांवरही अन्याय करण्यास शिक्षा द्यायला मागेपुढे पाहत नाही. बाळंतपणे आणि बाळ यामध्ये अडकून दबून गेलेली स्त्री आज पॅकिंग करून आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून 2 बछड्यांची आदर्श माता व्हावी एवढी इच्छा प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच. स्त्रियांची राखण स्त्रियांनीच करावी लागते. पुरुषांकडून ती अपेक्षा करू नये. स्वकर्तृत्व, स्वविचार, स्वअभिमान आणि स्वरक्षण हे गुण प्रत्येक स्त्रियांमध्ये जागे झाले आहेत. आज अनेक क्षेत्रात लढणाऱ्या रणरागिणी बघितल्या की मा जिजाऊ सावित्रीबाई फुले यांची आठवण होतेच होते. त्यांच्या पायावर पाऊल टाकणारी जगातली महान सून येसूबाई आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत झुंजत राहिली. यांच्यासारख्या अनेक स्त्रिया भारतवर्षात जन्मल्या. त्यांना सगळ्यांना त्रिवार वंदन. ज्या देशाच्या नावातच भारतमाता आहे, अशा भारतमातेच्या या मातांची सती झालेली आम्ही खपवून घेणार नाही. सत्याच्या मार्गाने जाताना डोक्यावर पदर व पाठीवर बाळ बांधून लढणारी झाशीची राणी याच देशात जन्माला आली. आजची प्रगत व सर्वगुणसंपन्न स्त्री बघून मन अभिमानाने भरून येते. आपण स्त्री असल्याचा स्वाभिमान वाटतो. त्यांच्यात भारतमाता दिसते आणि भारत माता की जय असे म्हणावे वाटते. या समस्त सुनांबद्दल आपण एक काव्य गाऊया. काव्याचं शीर्षक आहे माझी सून.
माझी सून सकाळच कोवळ ऊन. माझी सून सकाळच कोवळ ऊन. राघूसाठी मैना येण सोडी माया बालपण. राघूसाठी मैना येण सोडी माया बालपण. माझी सून माझी सून. नका काढू कोणी ऊन माझ्या घराची शान. नका काढू कोणी ऊन माझ्या घराची ही शान. तोला मोलाचं हे धन मोठ्या नशिबाचं देण. तोला मोलाचं हे धन मोठ्या नशिबाचं देण. माझी सून सकाळच कोवळ ऊन. माझी सून सकाळच कोवळ ऊन. दोघीमध्ये खेळे ताण नका बघू मान पाण. दोघींमध्ये खेळे ताण नका बघू मान पाण. जपा जीवाहून मन माझ्या सौभाग्याचं लेणं. जपा जीवाहून मन माझ्या सौभाग्याचं लेणं. माझी सून सकाळच कोवळ ऊन. माझी सून सकाळच कोवळ ऊन. माझी सून हिला माणसांची जाण. माझी सून हिला माणसांची जाण. हिच्यासाठी गाते गाणं. हिच्यासाठी गाते गाणं. हिच्यासाठी गाते गाणं. हिच्यासाठी गाते गाणं. माझी सून सकाळच कोवळ ऊन. माझी सून सकाळच कोवळ ऊन. देवा तुला माझं एकच मागण. देवा तुला माझं एकच मागण. जन्मोजन्मी लाभो मला हीच सून. जन्मोजन्मी लाभो मला हीच सून. माझी सून सकाळच कोवळ ऊन. माझी सून माझी सून. माझी सून माझी सून. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण उषा भोसले यांचं ललित ऐकलत, सासू सून मनाची गुंफण. श्रोतेहो, आता कार्यक्रमाच्या शेवटी एक भावगीत ऐकूयात. कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंग सावे. कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंग सावे. आभाळाची उंची आणि 10 दिशांना दार असावे. कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंग सावे.
असावे कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंग असावे. श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमात थांबण्याची वेळ, कारण कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचा या कार्यक्रमातनं निरोप घेते. नमस्कार.